हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण आहे ना, बऱ्याच जणांना पालकाची भाजी आवडत नाही आणि ते कंटाळा करतात खाण्यासाठी. तर आज आपण अशी भाजी बनवणार आहोत ना, तर एक पोळी ऐवजी 2 पोळी नक्कीच खातील आणि परत प्रत्येक आठवड्याला हीच भाजी बनवायला लावतील. तर काय करायचं बघूया चला. तर मी पालकाची जुडी आणली होती, स्वच्छ अशी साफ करून घेतली, निवडून घेतली, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आणि अशा पद्धतीने चिरून घेतलेली बघू शकता. आणि एका भांड्यात टाकून आता एका भांड्यात चिरलेली जेवढा पालक होता तेवढा मी टाकून घेते. आणि आता थोडंसंच मीठ घेतलं, जास्त पण नाही, आणि व्यवस्थित मिक्स करून घेणारी अशा पद्धतीत. आणि हे 10 मिनटासाठी ना आपण बाजूला ठेवून द्यायचं मीठ मिक्स करून. तर तोपर्यंत आपण मस्त फोडणी देऊन घेऊया ग्रेव्हीसाठी. तर मी एक तेजपत्ता 2 तेजपत्ता टाकला, दालचिनीचे तुकडे टाकले 2, आणि वेलदोडे टाकले 2, त्याच्यानंतर जिरं टाकलं अशा पद्धतीने छान. आणि 2 मोठे कांदे ना ते सुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने छान परतवते तोपर्यंत आपण इकडे ना आलं लसूणची पेस्ट खलबत्त्यातच करून घेते. तर ती आलं लसूणची पेस्ट जी असते ना ती फ्रेशच खूप छान लागते, त्याच्यामुळे फ्रेश बनवलेलीच चांगली. 2 हिरव्या मिरच्यासुद्धा मी याच्यात टाकून घेतलेल्या आहेत उभ्या कापून, आणि जी पेस्ट तयार केली तीसुद्धा टाकून घेतली. आता ती परतून घेतल्यानंतर आहे ना मग मी टोमॅटो टाकून घेतले बघू शकता. आता आपण आहे ना 5 मिनटासाठी आहे ना झाकण ठेवून घेऊया, कांदे टोमॅटो छान अशी ग्रेव्ही तयार होईल तोपर्यंत. तर आता आपण इकडे आहे ना 10 मिनटं झालेत. तर पालकातलं पाणी अशा पद्धतीने छान पिळून घ्यायचं आहे बघू शकता. आणि हे जे पाणी आहे ना हे जे आपल्याला फेकायचं नाही आहे, छान ते सुद्धा आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायला कामात येणार आहे. तर अशा पद्धतीने हे बाजूला करून घेऊया. तर आता आपण जे पिळलेला पालक होता त्याच्यामध्ये चार मोठे चमचे पोहे खायचे चमचे ना आपण डाळीचं पीठ टाकून घेतलं बघू शकता. त्याच्यानंतर धणा पावडर टाकली अर्धा टीस्पून, जिरं टाकलं, हळद टाकून घेतलं, थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलं, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण आहे ना मिक्स करून घेऊया. छान गोळा तयार, थोडंसं पातळ झाला तर वरून मी थोडं अजून 2 चमचे टाकून घेतलं बघू शकता. पीठ टाकलं, डाळीचं पीठ टाकून घेतलं. आता छान गोळा आपला तयार होईल घट्टसर. तर याला घट्टसर गोळा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत. तर आता हे साईडला ठेवूया, बघूया आपले कांदे वगैरे छान शिजून झालेले बघू शकता. तर आता आपण याच्यात मसाले ॲड करूया. तर तेल थोडंसंच टाकलं होतं आधी, तर मी आता थोडं तेल पण टाकलं, हळद टाकली, चवीपुरतं तिखट आवडीनुसार तिखट टाकून घेतलं, धना पावडर टाकून घेतली, आणि किचन किंग मसाला वापरलेला आहे. बाकी कोणतेच मसाले न वापरता ते किचन किंग मसाला 1 चमचा टाकून घेतलेला आहे. आणि जे आपण पालकातलं पाणी उरलेलं होतं ना ते एवढंच पाणी आपण टाकून घेतलं छान. त्याच्यात आपण ग्रेव्ही ना शिजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघू शकता. तर आता आपण एक रिंग ठेवून घेतली, त्या अशा बघू शकता. रिंग ठेवल्यानंतर एक चाळण घेतली, त्याला छान तेल लावून घेते आणि अशा पद्धतीने ठेवून देते. आणि अशा गोल गोल आपल्याला आहे ना कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता. अगदीच काहीच वेळ न लागता एकदम हॉटेलसारखी आपल्याला वेगळ्या पद्धतीची चविष्ट अशी भाजी तयार होते. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि जर रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट नक्की करा. बघू शकता 8-10 मिनटामध्ये छान असे आपले शिजून झालेले, आणि ग्रेव्हीलासुद्धा तरी आलेली आहे, मस्त अशी शिजून झालेली. आणि अशा शिजवल्यामुळे ना दोन्ही कामं आपले एकत्र झाले, ग्रेव्ही पण शिजली आणि आपले कोफ्ते पण छान असे शिजून झाले. त्याच्यात मला पाहिजे होतं मी तेवढंच पाणी ॲड केलं. मला पाहिजे होतं अर्धा ग्लास पाणी, तर थोडी ओलसर पाहिजे होती, तर मी अशा पद्धतीने करून घेतली. त्याच्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेतली, आणि 2-3 चमचे आहे ना जर साय होती ती फेटून घेतली, त्याच्यापासून क्रीम म्हणजे अशी क्रीमी आपली
भाजी लागली पाहिजे. मस्त असे 3 चमचे मी त्याच्यात टाकून घेतली क्रीम. अशा पद्धतीने बघू शकता. आणि आता चवीपुरतं आपण आहे ना पाणी ॲड केलं होतं, म्हणून तेवढंच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ बेतानेच टाकायचं आहे. बघू शकता अगदी छान असे आपले कोफ्ते तयार झाले आहेत. चवीलासुद्धा अप्रतिम आहेत. तर आता आपण टाकून घेतलेत. तर बघू शकता छान आता शिजलासुद्धा आहेत. तर 5 मिनटानंतर आहे ना आपण आहे ना 2 चमचेच आपण दही घालून घेतली, जास्त नाही घालायची आहे. आणि माझी अगदी फ्रेश होती म्हणून टाकून घेतली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू